नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे की 10वीच्या इंग्रजीच्या पेपर संदर्भात. बघा 1 मार्चला तुमचा आता सरळ 1 मार्चला इंग्रजीचा पेपर होणार आहे. पण त्या अगोदर 1 मार्च हा भरपूर लांब आहे आणि त्या अगोदरच तुमचा चांगला अभ्यास व्हावा, इंग्रजीमध्ये तुम्ही चांगला स्कोर करावा, म्हणजेच बघा 75 प्लसचा स्कोर करावा, याचं मार्गदर्शन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. बघा इंग्रजी हा विषय खूप अवघड असा त्या ठिकाणी समजला जातो विद्यार्थ्यांच्या दृष्टीने. जे 10वीचे विद्यार्थी असतात ते अवघड विषय म्हणत असतात. इंग्रजी हा खूप अवघड आहे आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर सेट पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच काय तर A, B, C, D अशा पद्धतीने सेट असतात. सेट असल्यामुळे काय होतं, प्रश्नांची त्या ठिकाणी जी काही हेराफेरी केलेली असते. म्हणजेच खाली कधी तुम्हाला दुसऱ्या नंबरला असेल तोच प्रश्न बी जो सेट असेल त्याला चौथ्या नंबरला, अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी ABCD हे सेट त्या ठिकाणी असतात इंग्रजीच्या पेपरमध्ये. पण इंग्रजीचा पेपर पाहिला की विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं नाही. संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल आणि या मार्गदर्शनमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं मार्गदर्शन मिळेल की 75 प्लस तुम्ही सहज मिळवू शकतात. अशा पद्धतीचं गायडन्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. 100% तुम्हाला हेच प्रश्न जे येत असतात. आता बघा हेच म्हणजे काय, तर तुम्हाला हीच प्रश्नपत्रिका येते का मी जी दाखवतो ती. तर सर्वांनी लक्षात घ्या. बघा मी बोर्डाचा पेपर सेटर नाही आहे. बोर्डाचे जे काही पेपर सेटर असतात ते तज्ज्ञ लोक असतात. मी काही बोर्डाचा पेपर सेट केलेला नाही. त्यामुळे प्रश्नपत्रिका आपल्याकडे येण्याचा विषय नाही, किंबहुना कोणालाच माहिती नसतं. ज्यांनी पेपर सेट केलेले त्यांनाच फक्त ते माहिती असतं की अशा पद्धतीची प्रश्नपत्रिका आहे म्हणून. आपल्याला ते माहिती नाही. ठीक आहे. पण एक मी तुम्हाला अंदाज सांगतो, मागील ज्या काही 4-5 वर्षांचा अनुभव आहे त्यावरनं मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करत असतो. भरपूर विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे. भरपूर विद्यार्थ्यांची चांगली टक्केवारी आलेली आहे. त्याचं पण मी तुम्हाला त्या ठिकाणी आवर्जून आठवण करून देतो आहे. बघा 100% हेच प्रश्न तुम्हाला येत असतात. इंग्रजीचा जो पेपर आहे तो आलेला आहे. त्याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. सर्वात अगोदर सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, त्यांना पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करण्याचं महत्त्वाचं कारण काय, तर बघा 10वी असो किंवा 12वी असो, जोपर्यंत तुमचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंतचं मार्गदर्शन मिळतं. सोबतच 10वी आणि 12वी नंतरचं काय तुम्ही करिअर केलं पाहिजे, कशा पद्धतीने करिअरमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने सेट होऊ शकता त्याचं पण मार्गदर्शन आपल्या चॅनलवर मी करत असतो. मागच्या 5-6 वर्षापासून भरपूर विद्यार्थ्यांचं चांगल्या पद्धतीने करिअर पण सेट झाले. जर तुम्हाला त्याचे पण गाईडन्स हवं असेल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचे. फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करणे, फ्रीमध्ये तुम्हाला व्हिडिओ मिळतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. तर थोडा वेळ वाया घालवता लगेच आपण आता ह्या ठिकाणी प्रश्नपत्रिका पाहूया, संपूर्ण माहिती समजून घेऊया. तर बघा संपूर्ण प्रश्नपत्रिका आपल्यासमोर आलेली आहे. आता बघा इंग्रजीची प्रश्नपत्रिका हातात आल्यावर भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटतं की काहीतरी वेगळंच आपल्या हातात दिलेलं आहे, वेगळंच म्हणजे आपल्या अभ्यासामध्ये हे नव्हतंच, अशा पद्धतीची प्रश्नपत्रिका आपल्याला देण्यात आली. तर बघा सर्व विद्यार्थ्यांनी एक वेळेस लक्षात घ्या की प्रश्नपत्रिका इंग्रजीच्या हातात आल्यावर सर्वात अगोदर घाबरून जायचं नाही. त्याच्यासोबत तुम्ही फ्रेंडली व्हायचं. म्हणजेच काय, तर प्रश्नपत्रिकेला तुम्ही मित्र बनवायचे. ठीक आहे. अगोदरचे जे काही 10 मिनिटं असतात त्यामध्ये तुम्ही प्रश्नपत्रिकेचे मित्र बना. कारण जर तुम्ही मित्र बनलात तर मित्रासोबत आपण काहीही बोलण्याला सांगायला घाबरत नाही. त्याच पद्धतीने जर तुम्ही प्रश्नपत्रिकेच्या सोबत मित्र झालात तर तुम्हाला प्रश्नपत्रिका जी आहे ती सोडवताना कुठल्याही पद्धतीचे जे तुम्ही घाबरणार नाहीत. बघा इंग्रजी हा विषय खूप त्या ठिकाणी अवघड मानला जातो 10वीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने. पण 10वीच्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, इंग्रजीची प्रश्नपत्रिका आहे. बघा लक्षात घ्या, ही प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर तुम्हाला काही वाटतंय का यामध्ये काय अवघड आहे? सगळं काही सोपं आहे. मी तुम्हाला सगळं सोपं करून सांगतोय. बघा 3 तासांचा तुमचा वेळ असतो प्रश्नपत्रिकेला. 3 तासांचा वेळ. बघा हे जे काही भाषा विषय असतात मराठी, हिंदी, इंग्रजी वगैरे, तर यांना 3 तासांचा वेळ असतोच. ठीक आहे. आता बघा मॅक्सिमम मार्क्स किती, तर 80 गुणांची तुमची प्रश्नपत्रिका आहे. 20 गुणांची तुमची तोंडी परीक्षा म्हणजेच झालेली आहे. ठीक आहे, ओरल झालेली आहे. आता बघा सुरुवातीला तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्नपत्रिका पाहायला मिळेल. ॲक्टिव्हिटी शीटमध्ये बघा सेक्शन 1मध्ये तुम्हाला लँग्वेज स्टडी पाहायला मिळते, भाषाचा अभ्यास. ठीक आहे. आता बघा ह्यामध्ये पहिला काय दिलेलं आहे, क्वेश्चन नंबर 1A1मध्ये तुम्हाला दिलेलं आहे डू ॲज डायरेक्टेड. जे काही दिलेलं आहे ते करा. एनी 4 कोणतेही 4 करायचे आहेत. बघा 4 गुणांसाठी. ठीक आहे. तर बघा ह्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, सर्वात अगोदर पंक्च्युएट द फॉलोइंग. बघा जे काही तुम्हाला वाक्य दिलेले आहे तर याला तुम्ही पंक्च्युएट करायचं आहे. पंक्च्युएट म्हणजे काय, तर जे काही कॉमा असेल, एक्सक्लॅमेटरी जे काही असेल, म्हणजे जे काही आपल्याला बघा आपण त्याला मराठीमध्ये लेखन नियमानुसार लिहा अशा पद्धतीने ते असतं. बघा तुम्हाला कुठे कॉमा येतोय, कुठे फुल स्टॉप येतोय, अशा पद्धतीने तुम्हाला हे जे काही वाक्य दिलेले ते तुम्हाला लिहायचं. बघा यू हॅव नेवर हर्ड ऑफ बॅच
ही आस्क्ड अशा पद्धतीने तुम्हाला ते सोडवायचं आहे. ठीक आहे, 1 गुण तुमचा ह्या ठिकाणी होऊन जातो. त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर बघा पुढे काय, तर फाइंड आउट 4 हिडन वर्ड्स हॅव्हिंग ॲट लीस्ट 4 लेटर्स फ्रॉम द गिवन वर्ड. तर बघा प्रोक्लेमेशन ह्या शब्दावरून तुम्हाला 4 हिडन वर्ड जे ते शोधायचे, 4 वर्ड तुम्हाला लिहायचे आहेत या शब्दावरून. बघा प्रोक्लेमेशन यावरून तुम्हाला 4 शब्द जे ते लिहायचे आहेत. ॲटलिस्ट 4 लेटर्स वर्ड. बघा 4 शब्दांचा तो शब्द असायला पाहिजे कमीत कमी, आणि 4 तुम्हाला ते वर्ड्स शोधायचे आहेत. ठीक आहे, आता जर आपण पाहिलं तर बघा ह्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ह्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे जे काही 4 शब्द आहेत ते पाहायला मिळतील. ठीक आहे, ते तुम्हाला त्या ठिकाणी शोधायचे आहेत आणि ते लिहायचे आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुमचा 1 गुण ह्या ठिकाणी होऊन जातो. नंतर पुढे बघा तिसऱ्या नंबरमध्ये स्पॉट द एरर अँड रिराईट द करेक्ट सेंटेन्स. 1 गुणांसाठी बघा ह्यामध्ये जे काही एरर असेल तर तुम्हाला शोधायचं आहे आणि पुन्हा एकदा हे सेंटेन्स, हे जे काही वाक्य ते तुम्हाला लिहायचे. ऑल द ग्रेट रिलिजियन्स टीचस अस टू केअर फॉर अवर चिल्ड्रन. ठीक आहे, 1 गुणासाठी. आता याच्यामध्ये काय एरर आहे ते तुम्हाला पाहायचे आणि त्यानुसार तुम्हाला ते करेक्ट सेंटेन्स पुन्हा लिहायचे. 1 गुण तुमचा होऊन जातो. आता बघा वर्षभरापासून तुम्ही अभ्यास करत आहेत आणि या अभ्यासामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकला असाल. स्पॉट द एरर. ठीक आहे, पुढे आपण गेलो तर बघा अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन द अल्फाबेटिकल ऑर्डर. आता याच्यामध्ये काय आहे तर मराठीत समजून सांगतो. बघा हे जे काही शब्द तुम्हाला दिलेले आहेत, हे शब्द जे दिलेले आहेत जसं इन्व्हेन्शन, इंडिस्प्युटेबल, इंटरॅक्शन्स आणि इन्क्विसिटिव्ह. ठीक आहे, हे जे शब्द तुम्हाला दिलेले आहेत हे शब्द तुम्हाला लक्षात घ्यायचे. ठीक आहे, आता बघा या शब्दांना काय करायचं होतं, अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहायचं होतं. म्हणजे काय तर बघा सुरुवातीला आपण जर पाहिलं तर प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला आय आहे. ठीक आहे, नंतर पुढे आपल्याला सेकंड नंबरचा शब्द पाहायचा होता. सेकंड नंबरला पण एन आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर बघा आता तिसऱ्या नंबरला जो शब्द ABCDमध्ये अगोदर येतो त्यानुसार तुम्हाला लिहायचं होतं. जसं इनडिस्प्युटेबल हा पहिल्या नंबरला येईल. कारण काय तर बघा IND आलेलं आहे. ठीक आहे, ABCD चौथ्या नंबरला डी आलेलं आहे. त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर पुढे तिसऱ्या नंबरचा दुसऱ्या नंबरला कोणता येईल तर इंटरॅक्शन्स येईल, INT. ठीक आहे, त्यानंतर आपण जर गेलो तर काय येईल तर बघा क्यू येईल. अशा पद्धतीने बघा जर आपण पाहिलं तर त्यामध्ये पुढे पाहू शकता बघा या ठिकाणी मिस्टेक झाली. या ठिकाणी इन्क्विसिटिव्ह येईल आणि त्यानंतर इंटरॅक्शन आणि इन्व्हेन्शन अशा पद्धतीने हे 4 शब्द येतील. बघा इनडिस्प्युटेबल, नंतर आपण जर गेलो तर इन्क्विसिटिव्ह, नंतर इंटरॅक्शन्स आणि इन्व्हेन्शन अशा पद्धतीने हे 4 शब्द तुम्हाला लिहायचे होते. 1 गुण असा तुम्हाला आलं तर तुम्हाला लिहायचं. पुढे आपण गेलो तर बघा कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब्स. तर बघा कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब्स. जे काही करता असतात, करता बघा आपल्याला सर्वांना माहिती आहे वर्ब असतात, तर त्याची तुम्हाला चेन ही कंप्लीट करायची होती 1 गुणांसाठी. ठीक आहे, त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर बघा पुढे पण 4 मार्कांसाठी A2 आपल्याला आहे. काय आहे A2? डू ॲज डायरेक्टेड एनी 2. कोणतेही 2 सोडवायचे होते. ठीक आहे, आता बघा प्रिपेअर द वर्ड रजिस्टर्ड ऑफ 4 वर्ड्स रिलेटेड टू द गिवन वर्ड. तर बघा या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळायचं आहे, प्रिपेअर द वर्ड रजिस्टर्ड ऑफ 4 वर्ड्स रिलेटेड टू द गिवन वर्ड. तर बघा म्युझिकशी रिलेटेड जे काही 4 वर्ड आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी प्रिपेअर करायचे होते 2 गुणांसाठी. पुढे बघा डॉक्टर कलाम्स ओन लाईफ वॉज नरिश्ड बाय मल्टिपल फेथ्स. 2 गुणांसाठी बिगिन द सेंटेन्स विथ मल्टिपल फेथ्स. बघा मल्टिपल फेथ्सपासून तुम्हाला हे सेंटेन्स त्या ठिकाणी सुरुवात करायचं होतं आणि लिहायचं होतं. त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर बघा रिराईट दी सेंटेन्स बाय युजिंग नो सूनर दॅन. तर बघा ॲज सून ॲज हे आपल्याला त्या ठिकाणी रिमूव्ह करायचं असतं आणि आपण पुढे जर गेलो तर ॲज वी वेंट नो सूनर दॅन. बघा आता अशा पद्धतीने हे जे काही तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्हाला व्यवस्थितरित्या तुम्ही अभ्यास केलेला असेल त्यानुसार तुम्हाला सोडवायचं. मी तुम्हाला सांगणार नाही. पुढे बघा डू ॲज डायरेक्टेडमध्ये कोणतंही एक तुम्हाला सोडवायचं होतं. डू ॲज डायरेक्टेडमध्ये या ठिकाणी 2 गुणांसाठी दिलेले. तर बघा एक तर तुम्ही हे सोडवू शकता किंवा हे सोडवू शकता. जे तुम्हाला येईल ते तुम्हाला एक सोडवायचं. बघा एनीवन म्हटलेलं म्हणजे काय, कुठलंही एक सोडवायचं. 2 दिलेले आहेत. ठीक आहे, तर बघा पिक आउट दी मॉडेल ऑक्झिलरी अँड स्टेट इट्स फंक्शन. मॉडेल ऑक्झिलरी जे ते तुम्हाला त्या ठिकाणी शोधायचं होतं आणि त्याचं फंक्शन सांगायचं होतं. ते जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही हे करू शकता, नेम अँड आयडेंटिफाय द सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट जो क्लॉज आहे तो तुम्हाला शोधायचा आहे आणि त्याचं नाव लिहायचं आहे. 2 गुणांसाठी होतं. पुढे बघा सेक्शन नंबर 2मध्ये आपण आलेलो बघा टेक्स्च्युअल पॅसेज. हे जे काही पॅसेज आहेत तुमच्या नोटबुकमधून आलेले टेक्स्च्युअल पॅसेजेस आहेत. ठीक आहे, 10 गुणांसाठी आहे. क्वेश्चन नंबर 2. पुढे बघा रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. फॉलोइंग पॅसेज जो काही पॅसेज तुम्हाला दिलेला आहे हा पॅसेज तुम्हाला वाचायचा आहे आणि हे जे काही दिलेलं आहे तुम्हाला ते सोडवायचं. बघा A1 कंप्लीट द गिवन बॉक्सेस विथ हू सेड टू हुम.
कोणी कुणास म्हणाले, अशा पद्धतीने आपण मराठीमध्ये ऐकलं असेल तर त्या पद्धतीने ते कोणी कुणास म्हणाले. बघा, यू लुक अ बीट ऑफ रेसलर युअर सेल्फ, हू आणि हू टू हू. तर बघा, ह्या ठिकाणी जर तुम्ही हे जे काही वाचलं असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल की कोणी काय म्हटले, कोणी कुणास त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ठीक आहे. इफ यू कॅन कुक दॅन मे बी आय कॅन फीड यू, अशा पद्धतीने. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे जे काही ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थितरित्या तुम्हाला सोडवायचं होतं. पुढे बघा, पुढचं आपल्याला A2मध्ये पाहायला मिळते, कंप्लीट द क्लस्टर डायग्राम मेन्शनिंग द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द मेन कॅरेक्टर ऑफ द पॅसेज. मेन कॅरेक्टर जे आहेत त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला सोडवायची होती, 2 गुणांसाठी होती. बघा, अनिल, त्यांचं एज, नंतर बघा फिजिकल अपॅरन्स, टॉल, अशा पद्धतीने क्वालिटीज काय तर इझी गोईंग वगैरे अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं होतं 2 गुणांसाठी. अतिशय सोपा प्रश्नपत्रिका असते, पण तुम्ही त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका पाहता क्षणी घाबरून जाता आणि त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो त्या ठिकाणी लो होतो. जर तुमचा कॉन्फिडन्स लो झाला नाही पाहिजे यासाठी मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने अगोदरची प्रश्नपत्रिका दाखवून देतो, म्हणजे जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुम्ही प्रश्नपत्रिका तुमच्या हातात आल्यावर घाबरणार नाहीत आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सोडवू शकतात. 75+ टार्गेट आपल्याला ठेवायचंच आहे. 75+ टार्गेट ठेवायचं आहे, म्हणजे चांगल्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी मार्क्स मिळवले. तर बघा, आता सध्या जर आपण पाहिलं तर 10th हा खूप महत्त्वाचा बेस आहे. 10thच्या बेसवर तुम्हाला खूप साऱ्या त्या ठिकाणी जॉब्सच्या वॅकन्सीज असतात. त्यामुळे जर तुम्ही 10thला चांगले गुण मिळवले, चांगले मार्क्स मिळवले तर तुम्हाला जॉब लगेच लागेल. ठीक आहे. बघा, सर्वांनी लक्षात घ्या, आपण कशासाठी शिकतोय, एकतर आपलं करिअर चांगलं व्हावं म्हणून. तर 10thला जर तुमचं त्या ठिकाणी मार्क्स चांगले असतील तर तुम्ही कुठल्याही फील्डला जात असाल तर तुम्हाला इझी त्या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकतं चांगल्या मार्क्सच्या बेसवर. ठीक आहे. त्यामुळे चांगल्यात चांगला मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. पुढे बघा, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. तर बघा, या ठिकाणी फ्लॅटरी याचा जो काही करेक्ट मिनिंग आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. फ्लॅटरी म्हणजे काय, बघा त्याचा जो काही करेक्ट वर्ड आहे तो तुम्हाला शोधायचा आहे, करेक्ट मिनिंग. नंतर बघा पुढे अपिलिंगचं काय आहे, तर गुड कंडक्ट, अट्रॅक्टिव्ह, चार्मिंग, ब्युटिफुल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे. 2 गुण तुमचे या ठिकाणी झाले असतील. बघा, पुढचं A4मध्ये डू ॲज डायरेक्टेड आहे. आता बघा, 2 गुणांसाठी काय विचारले, आय टूक अ न्यू नेम एव्हरी मंथ. फ्रेम WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज अन आन्सर. WH क्वेश्चन तुम्हाला बनवायचे. आता WH क्वेश्चन कसे बनवले जातात तुम्हाला शिकवलं असेल. बघा, व्हॉट, वाय, वेन, अशा पद्धतीने हे WH क्वेश्चन आपण तयार करायचे. ते शब्द अगोदर घ्यायचे आणि त्यानुसार WH क्वेश्चन बनवायचे. ठीक आहे. आय टूक अ न्यू नेम एव्हरी मंथ. ठीक आहे. अशा पद्धतीने. पुढे बघा, आय वॉज ॲन एक्सपिरियन्स्ड हँड. अंडरलाईन द डिटरमायनर्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स. तर बघा, जे काही डिटरमायनर्स आहेत त्यांना अंडरलाईन करायचं होतं दिलेल्या वाक्यामध्ये. पुढे बघा, आता बघा A5 हा अतिशय महत्त्वाचा आहे, तुमचं स्वमत आहे. बघा, वाय डू यू थिंक हरी सिंग गेव हिज मोस्ट अपिलिंग स्माईल. 2 गुणांसाठी तुमचं स्वतःचं मत आहे. काही 2 ओळी तुम्ही लिहू शकता. एक पॅसेज पाहायचा, त्या पॅसेजमधून तुम्ही सहज 2 ओळी लिहू शकतात. 2 गुण तुमचे होऊन जातील. ठीक आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. 10 गुणांसाठी खाली दिलेला पॅसेज वाचायचा आणि त्याच्यावरनं तुम्हाला ॲक्टिव्हिटीज सोडवायची. बघा, B1 कम्प्लीट द गिवन सेंटेन्सेस बाय चूसिंग द करेक्ट ऑप्शन. आता ह्या ठिकाणी बघा, हे जे काही सेंटेन्स दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला करेक्ट ऑप्शन जो आहे तो निवडायचा आहे. ठीक आहे. द डॅश ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स इनिशिएटेड अ ड्राफ्ट कन्व्हेन्शन टू क्रिएट अन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्टिंग कल्चरल हेरिटेज. आता याच्यामध्ये जे काही बसणारा रिकाम्या जागेमध्ये जे काही बसणारा शब्द आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे. खाली पॅसेज दिलेला आहे त्यानुसार तुम्ही सोडवायचे आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर सोडवलं तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्क्स या ठिकाणी मिळू शकतात. बघा, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ते सोडवू शकता. आता पुढे आपण जर गेलो तर पुढे बघा, आपल्याला काय पाहायला मिळते, B2मध्ये कंप्लीट द फॉलोइंग इन्फॉर्मेशन फ्रॉम द पॅसेजमधूनच तुम्हाला सोडवायचे. कुठेही तुम्हाला बघा, टाईमपास वेस्ट करण्याचे कारणच नाही. तुम्हाला पॅसेज वाचायचा आहे, व्यवस्थित समजला की त्यानंतर तुम्ही प्रश्न सोडवू शकतात. बघा, B2मध्ये कंप्लीट द फॉलोइंग इन्फॉर्मेशन फ्रॉम द पॅसेजमधून ही पण इन्फॉर्मेशन सांगायची. युनेस्को लॉन्च्ड अँड इंटरनॅशनल कॅम्पेन इन 1959. त्याचं रिझन काय आहे ते रिझन तुम्हाला सांगायचं. युनेस्कोने इंटरनॅशनल कॅम्पेन जे आहे ते 1959मध्ये लॉन्च केलं होतं. त्याचं रिझन तुम्हाला सांगायचं आहे. बघा, आता जर आपण ह्या ठिकाणी व्यवस्थितरित्या वाचलं तर आपल्याला समजून जाईल की काय त्याचं रिझन होतं. बघा,
To protect the temples and artifacts, UNESCO launched an international campaign in 1959 that called for the dismantling and movement of the temples to higher ground. बघा या ठिकाणी कशासाठी ही मुवमेंट लॉन्च केली होती, कॅम्पेन लॉन्च केलं होतं? टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स. टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स झालं तुमचा एक गुण. पुढे बघा, अ व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन द युनायटेड स्टेट्स कॉल्ड फॉर अ वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट. याचं कारण सांगायचं होतं. व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन द वर्ल्ड युनायटेड स्टेट्स कॉल्ड फॉर वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट, त्याचं काय कारण होतं ते तुम्हाला या ठिकाणी सांगायचे. झाले 2 गुण तुमचे. आता आपण पुढे जाऊया. बघा, पिक आउट अँड राईट एनी 4 ॲडजेक्टिव्स फ्रॉम द पॅसेज. बघा एवढ्या पॅसेजमध्ये तुम्हाला फक्त ॲडजेक्टिव्ज जे आहेत ते तुम्हाला शोधायचे होते. 2 गुणांसाठी ॲडजेक्टिव्ह शोधणं हे खूप सोपं आहे. तुम्हाला माहिती आहे ॲडजेक्टिव्स काय असतात. ठीक आहे. आता बघा पुढे जर आपण गेलो तर बघा B4मध्ये आपल्याला डू इज डायरेक्टेड पाहायला मिळते 2 गुणांसाठी. युनेस्को अँड इंटरनॅशनल काउन्सिल ऑन monuments initiated a draft convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. Use not only डॅश डॅश बट ऑल्सो इन द अबो सेंटेन्स. यूज नॉट ओनली आणि बट ऑल्सो वापरून हे तुम्हाला सेंटेन्स पुन्हा लिहायचं होतं. ठीक आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला पैकीच्या पैकी गुण तुम्ही मिळवू शकतात जर चांगल्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास केला असेल तर. पुढे बघा, आता B5 पुन्हा एकदा तुमचं स्वमत आहे. व्हॉट मेजर्स विल यू अडॉप्ट फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ एनी हिस्टॉरिकल साईट. तर बघा हिस्टॉरिकल साईटला प्रिव्हेन्शन करण्यासाठी काय मेजर्स तुम्ही अडॉप्ट कराल त्यानुसार तुमचं जे काही मत असेल ते तुम्ही त्या ठिकाणी सहजच लिहू शकता. 2 गुण तुमचे मिळून जातील. ठीक आहे. पुढे बघा, आता सेक्शन 3मध्ये आपण आलेलो आहेत. पोएट्री सेक्शन आहे. सेक्शन 3, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द गिवन ॲक्टिव्हिटीज. तर फॉलोइंग जो काही एक्स्ट्रॅक्ट तुम्हाला दिलेला आहे तो वाचायचा आहे आणि त्याच्यावरनं ॲक्टिव्हिटी सोडायचा आहे. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. तर बघा या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे, चुकी बरोबर ते त्या ठिकाणी शोधायचं आहे. ॲनिमल्स शो देअर रिलेशन्स टू अस. आता हे वाचल्यानंतर आपल्याला सहज पाहायला मिळेल. जर आपण व्यवस्थितरित्या वाचलं तर तुम्हाला समजून जाईल की ॲनिमल्स जे आहेत त्यांचे रिलेशन्स जे आहेत ते त्या ठिकाणी शो करतात की आपल्यासोबत. ते तुम्हाला चूक आहे की बरोबर आहे ते तुम्हाला वाचल्यानंतर समजेल. बघा, आय थिंक आय कुड टर्न अँड लिव्ह विथ ॲनिमल्स. दे आर सो प्लेसिड अँड सेल्फ कंटेंट. आय स्टँड अँड टूक ॲट देम लॉंग अँड लॉंग. दे डू नॉट स्वीट अँड वाईन अबाउट देअर कंडिशन. दे डू नॉट lie awake in the dark and weep for their sins. They do not make me sick discussing their duty to God. Not one is dissatisfied, not one is demented with the mania of owning things. अशा पद्धतीने तुम्हाला वाचायचं आहे. बघा ह्या ठिकाणी तुम्हाला समजून जाईल ते खरंच त्या ठिकाणी शो करतात किंवा नाही. ट्रू ऑर फॉल्स लिहायचं फक्त 2 गुणांसाठी. पुढे बघा, ह्युमन्स हॅव गिवन अप मेनी गुड क्वालिटीज. अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचे. पुढे आपण जाऊया. आता पुढे बघा काय, तर A2मध्ये काय, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ हेल्प ऑफ द गिवन एक्स्ट्रॅक्ट. 2 गुणांसाठी. व्हॉट क्रेज डू ॲनिमल्स नेवर डिस्प्ले आणि वाय. तर बघा हा जो काही प्रश्न आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. व्हॉट क्रेज डू ॲनिमल्स नेवर डिस्प्ले, कोणता क्रेज ॲनिमल्स डिस्प्ले करत नाही आणि का, त्याचं कारण लिहायचं आहे 2 गुणांसाठी. पुढे बघा, पिक आउट 1 एक्झाम्पल ऑफ रेटोरिकल क्वेश्चन फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. रेटोरिकल क्वेश्चन कसे बनवायचे तुम्ही शिकला असाल त्याच्यामधून तुम्हाला 1 गुणांसाठी सहज 1 गुण मिळू शकतो. पुढे बघा, रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स इन अ पॅराग्राफ फॉर्मॅट. ॲप्रिशिएशन करायचं आहे 5 गुणांसाठी. तर अतिशय सोपा आणि सरळ आहे. तुम्ही ही पोएम वाचायची, त्याच्यानुसार तुम्हाला ॲप्रिशिएशन करता येईल. ठीक आहे. पॉईंट्स पण दिलेले आहेत त्यानुसार तुम्ही ते सोडवू शकता. द टायटल अँड द पोएट ऑफ द पोएम. तर पोएट कोण आहे तुम्हाला ह्या ठिकाणी सहज पाहायला मिळते. टायटल तुम्हाला शोधायचं आहे. राईम स्कीम काय ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे. फिगर्स ऑफ स्पीच ते तुम्हाला लिहायचे. सेंट्रल आयडिया, थीम, अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी शोधू शकता आणि लिहू शकता, ॲप्रिशिएशन करू शकता. पुढे बघा, सेक्शन 4मध्ये आपण आलेलो आहोत. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे. रीडिंग स्किल, व्हॉकॅब्युलरी, ग्रॅमर आणि समरी. यामध्ये 10 गुणांसाठी आहे. हा जो काही पॅसेज आहे तुमच्या नोटबुकमधून नसतो. हा बाहेरून आलेला पॅसेज आहे पण तुम्हाला सोडवायचा. बघा, मेक अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स युजिंग प्रिफिक्स. तर बघा आता जर आपण पाहिलं तर प्रिफिक्स वापरायचे. डिफरंट, इन डिफरंट. ठीक आहे. प्रिफिक्स वापरून तुम्ही सोडू शकता. एक्सपिरियन्स, इन एक्सपिरियन्स, अनएक्सपिरियन्स, अशा पद्धतीने. बॅक्टेरियल,
अशा पद्धतीने आता बघा व्यवस्थितरित्या तुम्हाला माहिती आहे नॅचरल अननॅचरल अशा पद्धतीने प्रिफिक्स आपण वापरून हे तुम्ही सोडवू शकता. पुढे बघा डू ॲज डायरेक्टेड टू मेनी पीपल कॅन डिस्टर्ब ॲडल्ट अँड लार्वल हॅबिटेट रिराईट युजिंग ॲज वेल ॲज वापरून तुम्हाला हे पुन्हा एकदा लिहायचे आहे. एक गुण तुमचं ह्यातमध्ये मिळेल, एक गुण यामध्ये. दिस रिॲक्ट टुगेदर टू प्रोड्यूस फोटॉन्स इन्फिनिटिव्ह फ्रॉम दी गिवन सेंटेन्स. तर बघा आपण माहिती आहे जेरेंट आणि इन्फिनिटिव्ह तुम्हाला माहिती कशा पद्धतीने केलं जातं त्यानुसार तुम्हाला हे सोडवायचं होतं. पुढे बघा यामध्ये पुन्हा एकदा स्वमत आलेले आहे. कॅन यू थिंक ऑफ एनी अदर इन्सेक्ट दॅट टीचस अस सम व्हॅल्यूज ऑफ लाईफ एक्सप्लेन विथ एक्झाम्पल्स. कोणतं एखादं तुम्हाला इन्सेक्ट आहे जे काही शिकवतं आपल्याला लाईफच्या संदर्भात काही व्हॅल्यू शिकवतं का ते तुम्ही सांगायचं आणि एक्झाम्पल द्यायचे 2 गुणांसाठी. सहज तुम्ही देऊ शकता, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही त्या ठिकाणी सोडवू शकता. त्यानंतर पुढे आपण रायटिंग स्किलमध्ये आलेलो आहेत. ह्यामध्ये बघा रायटिंग स्किलमध्ये 5 गुणांसाठी तुम्हाला लेटर रायटिंग आलेलं आहे. त्यांनी विषय दिलेला असतो त्यानुसार तुम्हाला ते सोडवायचे. पुढे बघा फॉर्मल लेटर इनफॉर्मल लेटरचं पण दिलेलं आहे. किंवा मग आपण 6व्यामध्ये जर आलो तर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल करायचे. त्यानंतर पुढे आपण पाहू शकता बघा व्हर्बल टू नॉन व्हर्बल झाल्यानंतर A2मध्ये नॉन व्हर्बल टू व्हर्बल किंवा मध्ये येते तुम्ही ते करू शकता. पुढे बघा B1मध्ये आपण आलो प्रिपेअर अ स्पीच टू बी डिलिव्हर्ड इन युअर स्कूल असेंब्ली ऑन द टॉपिक. तर बघा गिवन जे काही तुम्हाला टॉपिक दिलेले आहेत त्यानुसार स्पीच तुम्हाला तयार करायची. एक इंग्रजीमध्ये स्पीच तुम्ही तयार करायची आणि ती तुम्ही लिहू शकता 5 गुणांसाठी. ठीक आहे. नंतर पुढे बघा B2मध्ये ऑरमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. एक तर तुम्ही ते करू शकता स्पीच किंवा मग राईट अ काउंटर व्ह्यू इन अ पॅराग्राफ ऑन द टॉपिक शॉर्टकट्स टू सक्सेस इज नॉट अ रॉंग चॉईस. तर याच्यामध्ये तुम्ही काउंटर व्ह्यू तयार करू शकता. ह्या ठिकाणी तुम्हाला पॉईंट्स दिलेले आहेत त्यानुसार 5 गुणांसाठी. पुढे बघा डू एनी वन ऑफ द फॉलोइंग एक्सपॅन्ड द थीम. 5 गुणांसाठी एक्सपॅन्ड द फॉलोइंग आयडिया इन टू 100 वर्ड्स. द टाईम टू बी हॅपी इज नाव. याच्यामध्ये तुम्ही लिहायचे 100 वर्ड्समध्ये किंवा मग न्यूज रिपोर्ट तुम्ही तयार करू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पूर्णच्या पूर्ण हा जो काही पेपर आहे तो सॉल्व करायचा आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने 75+ तुम्ही मिळवू शकता. तर संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे. सर्वांना हा जो काही व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि मी तुम्हाला काही प्रश्न पण दाखवतो जे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात, येण्याची शक्यता आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे जेणेकरून तुम्ही मग म्हणाल की तुम्ही प्रश्न दाखवले नाही, ते पण मी तुम्हाला दाखवतो. बघा तर बघा संपूर्ण क्वेश्चन पेपर आपण ह्या ठिकाणी पाहतो. प्रश्नपेढी सूचना सदर प्रश्नपेढी 100% अभ्यासक्रमावर तयार करण्यात आलेली आहे. सदर प्रश्नपेढीतील प्रश्न हे अधिकच्या सरावासाठी असून प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. तर लगेच आपण आता ह्या ठिकाणी समजून घेऊया, पाहूया कशा पद्धतीने. तर बघा अशा पद्धतीने ही संपूर्ण जी काही आपल्याला प्रश्नपेढी ती पाहायला मिळते. अशा पद्धतीने तुम्हाला जे काही प्रश्न आहेत ते विचारले जाऊ शकतात, शक्यता आहे, पण येतीलच असं नाही. ठीक आहे. तर ही जी काही प्रश्नपेढी तुम्हाला जर हवी असेल तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलला आज काय नवीन म्हणून जॉईन व्हायचं आहे, तुम्हाला त्या ठिकाणी ती मिळून जाणार आहे. जर कोणाला हवी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जॉईन होऊ शकता आणि तुम्ही मिळवू शकता. ठीक आहे. तर सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे. पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.